तिथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस। चौथ्या दिवशी जरांगेंचं बीपी आणि शुगर डाऊन झाल्याची माहिती मिळते। तरीही जरांगेंनी उपचार घ्यायला नकार दिला। आज अंबडचे तहसीलदार आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली होती। दुसरीकडे गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला। सरकारला मराठ्यांबाबत प्रेम असतं तर 4-4 दिवस उपोषण करूच दिलं नसतं असं जरांगे म्हणाले। जरांगेंच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे। त्यांनी उपचार घ्यायला नकार दिलेला आहे, तर दुसरीकडे सरकार गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न करते असा आरोप देखील जरांगे पाटलांनी केला। आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे। बैठका घेऊन निर्णय काढू, दाटमोठी लाडीगुडी लावत असते मराठ्याला। गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना, एखाद्या असा अंदाज दिसतोय। मग एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडे कठोर आमरण उपोषण सुरू आहे। तातडीने मार्ग काढतो म्हणायचं, 5-5 दिवस होऊ द्यायचे। म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं, शक्यता अशी वाटते, अंदाज आहे। त्यांना जर मराठ्याची माया असती 4-4 दिवस उगूच दिले नसते त्यांनी। निवडणुका तोंडावर आहेत, विधानसभाच्या सोबत ते उभं देखील राहण्याचा विचार करतायत। 288 जागांवर एकूण सरकारला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो। नाही, आता याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा हे या विषयामध्ये विश्लेषणानंतर योग्य पद्धतीने निर्णय करतील। आणि नंबर 2 की शेवटी समाज मराठा असेल की ओबीसी असेल, यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असणारच आहे। आणि म्हणून यावर योग्य पावलं हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उचलतील। मनोज जरांगे पाटलांनाही माझं आव्हान असं आहे की सरकार तर प्रोएक्टिव्ह आहे, पण आपणही यातलं जे कळणारे आहेत, तुम्ही कळणारे आहातच, पण दरवेळेला तुम्ही नाही येऊ शकत, अशी एक 10 जणांची टीम तयार करा। तर आंदोलनामध्ये ह्या 10 पैकी 9:15 गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी उठतो असं नाही चालत। 10 पैकी 8 पूर्ण झाल्या, 10 पैकी 7 पूर्ण झाल्या, आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जर अभ्यासपूर्ण टीम तयार केली तर संपतील असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।